नमस्कार मित्रांनो, ABP वाल्यांनी जबरदस्त अशी न्यूज टाकली. नाईट क्लबचा छत कोसळला, 79 जणांचा मृत्यू, 160 जण जखमी. मित्रांनो, अशी बातमी टाकली, त्या बातमीला खाली लिंक नाही, कशाचाच काही ताळमेळ नाही. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघाल तर नाईट क्लबचा छत कोसळला, 79 जणांचा मृत्यू, 160 जण जखमी, अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू. मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही न्यूज आपल्याला कुठंच दिसत नाही म्हणजे आपल्या कोणत्याच चॅनल दिसत नाही. ABP माझा, TV9 मराठीवर दिसत नाही, आजतकवर दिसत नाही, IBN लोकमतवर दिसत नाही, कुठंच दिसत नाही. मग ही न्यूज आली कुठून? तर ही न्यूज आहे दुसऱ्या देशातली, पण टाकताना असं ती कुतूहल निर्माण केलं की ही न्यूज आपल्या भारतातलीच आहे. आता बघा, हिला लाईक किती? 14,000 लाईक आहे, 271 कमेंट आहे आणि 3,994 शेअर आहे. आता बघू, आता कमेंटमध्ये तर फुल दणका दिला आहे लोकांनी. आता हे सागर शेवाळे कोण आहे युजर, ते म्हणताय, आई घाल्यांनो कुठं झालं, कसं झालं, तुमच्या आईचा नवरा सांगणार का? आता तुम्ही बघा, त्याला पण खाली कमेंट आलेली आहे. याच्या कमेंटला 429 जणांनी लाईक केलं आहे. खाली कमेंटवर कोणी हसतंय, ऑफिशियल प्रवीण हसतंय, मुकुंद रंधाळे म्हणतोय डॉमिनियन रिपब्लिक देशात. आता हा देश कुठं हेच माहीत नाही. डॉमिनियन रिपब्लिक कुठून न्यूज घ्यायची आणि कुठं टाकायची हे ABP वाल्यांना चांगलंच समजतं आणि व्ह्यूज घ्यायचा कार्यक्रम तर जोरात चालतो. इथं प्रतीक जाधव म्हणता सागर शेवाळेंना, हा ही भावा बरोबर आहे भावा तुझं. आता आपण काय भारा बांधून त्याच्या गाडीत कोपायचं काय? येडझवी ABP न्यूजवाले. आता या पा गणेश चावला, ते पण हसतंय, सगळ्यांनी हसतायची इमोज दिली. कुठं झालं, कुठे झाली ही घटना? ते गेलं चुलीत, बरोबर आहे. त्याचं पण म्हणणं नाही, कुठं झाले घटना, काय झाले सांगा ना तुम्ही. लोकांना किती कुतूहल आहे, ते लोकांनी ऐकलं नाही तर लोकांचं संसार राहून जाणार आहे त्याच्यानुसार. सगळेच आता हसायची इमोज देत आहे. पा विजय मोरेंनी तर डायरेक्ट ABP माझाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाकली. इकडं अरे लोकेशन तरी टाकत जा. सर्वांना काळजी लागली कोण कुठं, आणि ती न्यूज आहे नाईट क्लबची. आणि आता खाली खाली बघा, सगळे सेलिब्रिटी मेले तरी काही फरक पडत नाही. या देशाचा शेतकरी आणि सीमेवर जवान असलं पाहिजे. बरोबर भाऊ, एकच नंबर. ही कमेंट मला आवडली. देशाचा शेतकरी आणि सीमेवरचा जवान वाचला पाहिजे, पण तसं काही होताना दिसत नाही. जय जवान जय किसान. मित्रांनो, तसं होण्याकरता राजनीतीवाल्यांचं मन साफ पाहिजे. आता विशाल भाऊ काय कमेंट करताय बघा, सगळे सरळ नरकात गेले असतील. बरोबर, 100% नरकात गेले असतील, कारण की नाईट क्लबला जाणारे नरकातच जाणार. तसं काही नाही भावा, त्याच्यात काही जण असतील मजा हजा म्हणून गेले असतील, नाही का? सगळेच वाईट असतात असं नाही. आता इथं जाळ दिलाय नितेश व्हेरीफाईडने. इकडं संदीप गीते काय म्हणताय बघा, हो रे बाबा, पण कुठे ते तरी सांग, दिवसा देशी घेऊन बातमी देतो का? आता डायरेक्ट पत्रकाराला देशी पाजून दिली या भाऊने. आता पुढचं बघू. ABP वाल्यांना पप्पांच्या घरावरचा छत पडला सांगायचे विसरले. आता ABP वाल्यांच्या पप्पांचाच. आता कोण आहे मालक ABP वाल्यांचा? मला तर माहीत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहीत असेल तर. अरे अर्धवट न्यूज देतात काय? कुठे झाले, केव्हा झाले? तुम्ही कशी कम्प्लीट इन्फॉर्मेशन देतात ना, मानून सगळे लोक. इकडं प्रिया बंकू म्हणतात, ॲटलिस्ट कॉपी अँड पेस्ट करेक्टली. बरोबर आहे, 100%. कोणत्या तरी न्यूजवरनं यांनी कॉपी केलं, स्क्रीनशॉट मारला आणि त्याच्यावर ही बातमी लिहिली. याला म्हणतात फ्लोर हिलिंगा. या भाऊचं ते वेगळीच कमेंट आहे, फ्लोर हिलिंगा म्हणजे दणकाच दिला. एवढे नाचले काय फ्लोरच अंगावर घेऊन पडले आणि 69 जण मेले. अरे काय बाबा. लोकेशन आउट ऑफ इंडिया. बर, या भाऊला बरं माहिती लोकेशन आउट ऑफ इंडिया आहे. बर, कुठे ते तरी सांगा. या भाऊ अजून कोमातच हा अजून. ॲटलिस्ट 98 people have been killed and more than 150 injured after roof collapse in night club in the Dominican Republic capital Santo Domingo, official have said. बरोबर आहे. याला सगळं थोडंसं इत्थंभूत माहिती आहे श्याम डगेला. हा ब्रिलियंट माणूस दिसतोय नाही का? चांगली बातमी समाजाची किड ठार. बरं, म्हणजे नाईट क्लब जाणारे किडच समजून या भाऊने डायरेक्ट त्यांना किड ठार झाली. त्याच्याबद्दल याला आनंद झालेला, त्यांनी हात वर करून दिलेली. आता पिलन कार्टुशार काय म्हणतो, येड्या भोकाची सारखी अर्धवट माहिती. अरे बाबा ठीक आहे ना,
देतात अर्धवट माहिती, त्यांना व्ह्यूज घ्यायची. तुमच्यासारखे पण लाईक करतात ना, कमेंट. तुम्हाला काही कामधंदे नाही, तुम्ही जाऊन कमेंट करणार नाही का? आता खाली लिहिले रोहन महादेव पाटील मानखुर्दला, त्याला नुसते पण पाहिजे होता, ही बातमीच पसरली नसती. बरोबर आहे, त्यात तुम्ही पण पाहिजे होता, ही बातमी पसरलीच नसती. 100% बरोबर आहे अक्षय भाऊ. अक्षय भाऊंनी जोरात दणका दिलाय. इकडं अविनाश भाऊ काय म्हणता बा, ॲम्ब्युलन्स आणि क्रेनवरून समजून घ्या भारतात असते का असे लगेच. कुठे झाले ती, टाक ना झाकण जुल्या. पा कृष्णा भाऊंनी मस्त एक डायलॉग हाणलेला आहे, झाकण जुल्या म्हणे, कुठे ते टाक. बर, हर्षल भाऊ अजून बी कोमात आहे, ते पण म्हणता येईल लोकेशन टाक. सुजित मखर म्हणता, अरे कोण कुठला तू, पूर्ण बातम्या तरी देत जा. त्याला नाव लोकेशन नाही, असं कसं काय बिन बापाच्या बातम्या देता रे. वा वा वा. इकडे जशी लोकेशन इज डोमिनिकन रिपब्लिकन आउट ऑफ इंडिया. धन्यवाद ताई तुम्ही सांगितल्याबद्दल. बाहेर देश असेल बहुतेक. कृष्णा पवार, एबीपी माझा च नाईट क्लब का. बरोबर आहे, 100% एबीपी माझाच नाईट क्लब आहे. राजधानी सेंटो डोमिगो एक नाईट क्लबचा छत अचानकपणे कोसळला. या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झालाय, शिवाय 160 लोक या घटनेत गंभीररित्या जखमी झाले आहेत. बरोबर आहे. ह्या भाऊला इत्थंभूत माहिती. हा इंडियन ट्रेडर आहे, हा माणूस ट्रेडर असल्यामुळे याला सगळं एकदम ॲक्युरेट माहिती. रोहित 12 12 आणि 12 पुण्यात झाला असेल रे. ते बेवड्यापुरी लई गेल्या असतील. वा वा. पुण्यात आधीच काय, पुन्हा आधीच बदनाम आहे. पुण्यात नाईट क्लब बदनाम आहे, पुण्यात पोरशे प्रकरण झालं, पुण्यात काय काय नाही होत. पुण्यात आजकाल सगळंच व्हायला लागले. पुण्यात काय नाही होत, सगळ्या जगात जे होत नाही ते पुण्यात होते. बरोबर आहे, 100% भाऊ. पोरी बेवड्या झाले, पोरगी सिगरेट प्यायला लागले, सगळंच करायला लागले. बरोबर आहे, आता कलियुग आलंय मित्रा, काय करणार. एबीपी माझा अर्धवट माझा 100%. वा वा, हे नाव खरं शोभतंय बरं का, अर्धवट माझा. आता पुढं कोण कोण सेलिब्रिटी ते तरी सांगा. या भाऊंना कोणीतरी सांगून द्या कोण कोण सेलिब्रिटी. बरं, लोकांनी शिव्या घालावा हा उद्देश असतो एबीपी माझाचा, म्हणून ते अर्धवट माहिती देत असतात. वा, बरोबर आहे भाऊ. राज भाडेकर 100% भाऊ. राजभाऊ कुठं, इंडियाचे नाही. लोकेशन कोण, पुष्पा टाकलं का. आता या भाऊचं मध्ये सुटले पुष्पा, लोकेशन कसं समजणार. बरं, या भाऊला काळजी लागली. कौस्तुभ देवकर म्हणजे लोकेशन कसं समजणार. हा भाऊ आता इंटरनेटला जाऊन सर्च करणार, गुगलला टाकणार. काही जण तर डायरेक्ट लेन्स वापरणार, गुगल लेन्स, लगेच सर्च करणार आहे कुठली बातमी. एबीपीवाले काहीतरी बातमी देतात पण अर्धवटच रे. अरे बाबू, कुठं झालं रे तरी सांगा. कुठे, सेंटा डोमिगो, अदर कंट्री. IS पटेल हसतंय. सो कॉल्ड किंवा स्वतःला शहाणे समजणारे मराठी ॲक्टर गेले काय. बर, भाऊंचं वेगळंच लॉजिक आहे. लॉजिक खतरनाक आहे, लॉजिक एकदम जबरदस्त आहे. मानलं पाहिजे भाऊंना. होय चेतन, जबरदस्त. स्वप्नील सोनवणे लोकेशन तरी टाका. ही न्यूज पाकिस्तानची आहे भाऊ. भाऊनी नवीन शोध केलेला आहे आता, काहीच विषय नाही आता. हा भाऊ डायरेक्ट कोणता, वास्को दी गामा झालेला आहे आता. ही न्यूज पाकिस्तानची. याला किती जणांनी रिपोर्ट केल्यावर हे चॅनल बंद होईल. आजपर्यंत पूर्ण बातमी कळली नाही. भाऊ बंद होणार नाही. किती जणांनी रिपोर्ट करा, काही करा, 100% बंद होणार नाही. हे तुमच्या बसचं काम नाही. ते काही साधंसुधं चॅनल नाही बंद व्हायला. बंद झालं तर मला काही त्याच्याबद्दल सहानुभूती नाही, पण मी सांगतोय तुला जेवढं मला ज्ञान आहे तेवढं. छान. डॉमिनिकन रिपब्लिकन, अरे येड्या भोकाच्या हो. एबीपीवाली न्यूज कुठची आहे एवढं तरी सांगत जा. राजधानी सेंटोमध्ये ही घटना सॅन्टो डोमिगो येथे घडली आहे, जी डोमिनिकन रिपब्लिक या देशाची राजधानी आहे. छत, अरे मराठीची तरी लाज बाळगा. बरोबर आहे. आता प्रमोद भाऊ मुनतोंडे, द डेथ टोल इन ट्यूजडे नाईट क्लब रूफ collapse in the Dominican Republic kept steadily rising
as rescue worker using heavy machinery, drones and dogs work into the night in frantic quest to find survivor. By the late Tuesday, at least 98 people had died after the roof suddenly caved in about 12:45 a.m. during the concert at Jet Set, popular nightclub in Santo Domingo. Its Monday night dance party was a decades old tradition frequented by who's भरपूर लिहिलेले. आता ते इंग्लिश वाचण्यात काही मला तर काही इंटरेस्ट नाही. बातमी दुसऱ्या देशातील आहे. ठीक आहे. कोण मेले, कुठे मेले, काय पडले, त्यातले 40 तर ABP माझाचे रिपोर्टर्स होते वाटतं. भाऊनी रिपोर्टरलाच डायरेक्ट ठॉ केलं. न्यूज कुठली आहे ते तरी समजेल असं बातमी द्या रे बाबांनो. बरोबर आहे, 100% भाऊ. अक्षय सरवदे पाटील, बरोबर आहे पाटील साहेब. चेतन महुरे काय म्हणतात, एकदम खरं भाऊ. नाईटला कोसळला का दिवसा? हा भाऊ, नाईटलाच कोसळला. नाईट क्लब आहे ना तो. ABP माझा, MKC, इकडं RIP, कोण कोण मारा. आता भरपूर कमेंट आहे, आता त्या वाचणं शक्य नाही. तुम्ही बघू शकता समोरच्या इमेजमध्ये काय दिलेले. समोरच्या इमेजमध्ये हा क्लब दिलेला आहे आणि हा पूर्ण रूफ आहे. याचं स्ट्रक्चर असं आहे की खालून काही सपोर्ट नव्हता याला बहुतेक, असं मला वाटतंय. कारण की तसं काही दिसून येत नाही. पूर्ण छत असल्यामुळं आणि हे जुनं बांधकाम वाटतंय बऱ्याच वर्षाचं, कदाचित त्यामुळं असं झालं असेल. आणि ही जुनी बिल्डिंग वाटते, हा जुना क्लब वाटतोय हा. पण व्हिडिओ बनायचं तात्पर्य असं की ABP माझानी ही न्यूज टाकली आणि त्याच्यानंतर 14,000 लाईक पण आल्या. आता हा 14,000 लाईक कशासाठी आल्या मला ते तर काही कळलं नाही. 297 कमेंट आल्या, ते हुशार लोक आहे सगळे. आणि 3994 लोकांनी शेअर केलं आहे. त्यांचं तर काहीच लॉजिक कळलं नाही मला, कोणी शेअर केलं आणि काय केलं आहे. काहींनी सेव्ह पण केले असतील, देव जाणे. ठीक आहे, ही बातमी एवढीच बातमी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो. वाजू द्या गाणं, दन दनादन.